गाईज सकाळी सकाळी मी आज यांच्यावर चिडली. याचं कारण तुम्हाला सांगते मी आता. म्हणजे स्वतःच काम नीट करायचं नाही. काय काय म्हणले? स्वतःचं काम नीट करायचं नाही आणि दुसऱ्या गरीब निष्पाप निरागस माणसावर चिडायचं सकाळी सकाळी. म्हणजे ते झोपेतून उठलं अहो किती किती खोटं बोलणार तुम्ही. काय झालंय माहिती का, रात्री रोजचं यांचं काम आहे की रात्री पाणी गरम करायला ठेवणं आंघोळीसाठी. जे की मला दादाने त्यांनी सांगितलं की तू नको करू, ते तोच करीत जाईल. आणि रोज मी यांना लक्षात देते. तर काल मला लवकर झोप लागली. तर मग रोजचं यांचं काम आहे, यांनी ते करायला पाहिजे ना. सकाळी उठले म्हणलं आता मस्त आंघोळ करू, पाहते तर पाणीच गरम नाही. और इतका राग आला ना मला सकाळी सकाळी, माझी चिडचिड झाली. मग मी यांना उठून दिलं आणि यांना बोलले. तर आता यांची चूक होती ना. तर हे लगेच मला लाडीगुडी लावत होते, तू आता मला सकाळी सकाळी बोलणार का, असं का तसं का, है ना. आता बघ कसे एकदम भोळ्या बाबड्या इन्सानसारखे झोपले. वरून मला म्हणते मला गरम पाणी देऊ पटकन आंघोळीला. हाय गुड मॉर्निंग. तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये. तर आत्ताच फ्रेश झाली. आज तर आंघोळ करायला उशीरच झाला कारण पाणीच तापलेलं नव्हतं. तर आत्ताच जस्ट फ्रेश झाली आहे. आणि बाबांना लवकर पाणी दिलं होतं कारण बाबांच्या टाईमवरच बाबांना दिलं. म्हटलं नको आपल्यामुळं उशीर व्हायला, तर बाबांना लवकर दिलं. मग मी तोपर्यंत माझे घरं वगैरे झाडले आणि मग मी आंघोळ केली. तर चला आता स्वयंपाकाची तयारी करते. आज एखाद्या वेळेस कानाला पण भेटायला जायचं आहे असं चालू आहे. अजून फिक्स नाही आहे पण चालू आहे असं. कारण सुनीलला एक काम आहे, तर म्हटलं मी पण येते कानाला भेटायला, असं चालू आहे आमचं. अजून तर काही फिक्स नाही आहे. तर चला आज मला पालकची हटून भाजी करायची आहे. खूप सारा पालक आहे आमच्याकडं, तर म्हटलं पालकचीच भाजी करू. तर आता पहिले तर पालक घेऊन येते कारण आज खूप उशीर झाला आहे. 8 वाजले आत्ता आणि अजून चहा नाही, काहीच नाही आहे. पण पहिले पालक घेऊन येते, भाजी शिजायला टाकते, मग बाकी सगळं करते. चला भाजी तर आणली आहे, आता मस्त कट करून घेते. एकदम फ्रेश भाजी. तर हटून भाजी तर मी बनवली पालकाची आणि वास पण एकदम छान येतोय. मला वाटलं ही भाजी लई थोडी होईल म्हणून मी भेंडी पण कट केली होती कारण ती शिजून थोडीच होती. म्हटलं मग भेंडी पण करू, पण आमच्या तिघांसाठी बस एवढी, म्हणून मग भेंडी कट करून तशीच ठेवली. तर गाईज आज आम्हाला जायचं होतं कानाकडं. म्हणजे यांचं काम होतं शिर्डीला, तर हे एकटेच जाणार होते. तर म्हटलं मी पण येते, कानाकडं जाऊ आपण. सकाळी पटपट काम आवरलं मी त्याच्यासाठी. एकदा आज उठायला तर उशीर नाही झाला, पण पाणी गरम नव्हतं त्यामुळं उशीर झाला सगळ्याच गोष्टीला. आणि मी इतकं पटपट काम आवरलं, जेवण झालं मस्त. आणि काय झालं, तोंड वगैरे धुतलं. म्हणलं आता आपण आवरू. आणि लगेच त्यांना फोन आला की त्यांचं काम ते कॅन्सल झालं, ते त्यांना उद्या करायचं. असा पोपट झाला ना. उद्या तर काही घेऊन नाही जाऊ शकत. उद्या मीच येणार नाही. का बरं ग? हो उद्या तुम्हाला काम आहे, तुम्ही जाणार नाही. मी कशाला येऊ बळच. आज झालं, आज असतं तर गेले असते, मग कानाला पण भेटले असते. काय करणार आता, नशीब साथ देईना. काय हो, बोर नाही होते का तुम्हाला घरात बसून बसून? सारखा हा कोपरा आणि टीव्हीचं रिमोट. डास डुस तर पाच जा. पाहतो त्यांना. पाहू नका, चावतीन ते मारीत बिज. पाहून काय नाही होत. एवढा क्रूर नाही मी. क्रूर नाही, मग घ्या अजून त्यांची गँग आणा आणि असे एवढ्या हातावर बसवा. हात दुखायला लागला मला मोबाईल धरून. आता कर मग बंधन, जाय झोपायला पळ. हे जरा जास्तच झालं असं नाही वाटत एक तुम्हाला?
कट कर बरं का तेवढं. नाही आता ते कट नाही होणार ते राहणार. गजब बेइज्जती झाली. कॅमेऱ्यावर माझी असली दिसून जाईल. असली दिसलीच पाहिजे. लोक म्हणतात लय कमेंट आलं तुम्हाला त्या दिवशी. सुनील दादाला म्हणा व्लॉग मध्ये येत जाय, असं नको करू तसं नको करू. सुनील दादा माझी सगळी इज्जत काढते ब्लॉग वर. ते नाही तुम्हाला दिसत. कदाचित त्याच्यामुळेच ते म्हणत असते. मी थोडी फेक वागते कॅमेऱ्यावर. मी जे कुठं फेक वागतो? कुठं फेक वागतो? तुम्ही नाही तुम्हाला म्हटलं की मी तुम्ही फेक वागते. जाऊ द्या काय करणार आता. बस ते मोबाईल पाहत संध्याकाळी परत आपलं वावरातलं काम करायला जाऊ खुरपा घेऊन. जेवढं राहिलंय तेवढं निंदून घेऊ. आता आहे ना हे आली का, अरे आली का, मला काहीतरी प्लॅन करायचा होता यार. मी असं ठरवलं होतं तुम्हाला आता हा कोपरा देणार नाही, रिमोट देणार नाही, पण त्याच्यात तुम्ही रिमोट बी घेऊन गेले आणि दुसऱ्या कोपऱ्यात शिफ्ट झाले. तर काहीच झालं असं, निवांत बसलेले होते, सिरियल बघत होते आणि तितक्यात झी5चं जे माझं फ्रीचं जे होतं त्याचे दिवस संपले होते. तर ते म्हणत होते की रिचार्ज करा. म्हटलं रिचार्ज करूच तर आपल्या नवऱ्याकडे खूप सारे सबस्क्रिप्शन आहे, तर त्यांची मदत घेऊ. त्यांच्याकडे गेले, त्यांच्याकडे झी5चं सबस्क्रिप्शन होतं, पण जाऊन चुकी झाली असं मला वाटतंय. कारण गेले सबस्क्रिप्शन त्यांनी मला OTP वगैरे दिला मी लॉग इन केल्यानंतर, आणि बदल्यात मला त्यांनी मला अजून एक गोष्ट दिली, ती म्हणजे जा माझ्यासाठी गुळाचा शिरा बनव म्हणे. तर मग आता त्यांना गोड खाण्याची क्रेविंग्स झाली, तर त्यांच्यासाठी गुळाचा शिरा बनवायचा आहे. तर चला पहिले तर गूळ किसावं लागणार आहे, मग शिरा बनावं लागणार आहे. तर गाईज आपला शिरा बनतच आलेला आहे. आता थोड्या वेळ वाफेवर शिजून देते. थोडंसंच केलं आहे त्यांच्या दोघांपुरता, कारण मला तर शिरा आवडत नाही. त्यामुळं त्यांच्या दोघांपुरताच, म्हणजे आवडत नाही असं काही नाही, खाते मी, पण मला आता इच्छा नाही. जेवण केलं आहे आणि गोड खायची मला आता इच्छा नाही, तर त्यांच्या दोघांपुरताच केला. कसा झाला? चांगला आहे का? जमला का? भूक लागल्यावर बेस्ट. भूक लागल्यावर म्हणजे चांगला नाही झाला? चांगलं झालं, टेस्टी लागतंय. एवढ्या मेहनतीनं केलं त्याचं नाही काही त्यांना. अरे चांगलं झालं म्हणलं, आता काय. चला मस्तपैकी चहा घेते. सुनील तर झोपलेले, मी पण थोडा वेळ झोपले होते. आता उठले, थोडासा चहा घेते आणि थोडंसं गवत काढून येते पाठीमागचं भुईमुगातलं. आणि कारण आता 5-6 वाजेपर्यंत तर काही स्वयंपाक पण नाही करायचा, त्याच्यानंतरच. आणि आता भेंडी तर मी सकाळी चिरली तीच करणार आहे, त्यामुळं थोड्या वेळ जाते, तोपर्यंत सुनील पण उठतील. तर आत्ताच वावरातून आले आणि आता दिवे वगैरे लावते आणि मग स्वयंपाकाच्या तयारीला लागते. सुनीलला खिचडी भात खायचा होता आणि सकाळी तर मी भेंडी चिरलेलीच होती, तर भेंडी करणार होते. मग खिचडी भात, भेंडी आणि दादांसाठी मुगाचे धिरडे आणि चपाती असा काहीतरी मेन्यू करते आता मी. इथं भात तर लावला आहे, इथं भेंडी पण शिजायला टाकली. दादांचं धिरड्यांचं बनवून 7:05 मी किचनमध्ये आले होते. त्याच्यानंतर मी भेंडी केली, भात केला, धिरडे केले दादांसाठी आणि चपात्या केल्या. तर आता 7:30 वाजले, माझा सगळा स्वयंपाक झालेला आहे. आता जेवायला घ्यायचे. पोटभर झालं का जेवण? मस्त मस्त होता राईस. अजून आणि भेंडी पण मस्त होती, भेंडी आवडली मला. मला माहित होतं तुम्हाला आजची भेंडी आवडणार, मी केलीच त्या पद्धतीनं. शेंगदाणे बिंगदाणे मस्त होते, त्यामुळे मला जास्त आवडली. आवाज कमी करा, तुमचं काही समजत नाही. बाबराजम असंच बोलतो. पाकिस्तानचा प्रत्येक क्रिकेटर असंच बोलतो इंग्लिश. काय बोलते असे पटपट बोलून नाही, त्यांना कळत नाही काय म्हणले, बाकीचे तर म्हणलं
चांगली होती भेंडी, शेंगदाणे टाकले होते ना त्याच्यामुळं. अच्छा. हम्म.